Hello students, we know in the mechanism of respiration there is a consist of 4 points. Today we are going to learn the fourth point, that is cellular respiration. Cellular respiration is occur in cell. In the cell there is a presence of mitochondria, and so in the cell the food is oxidized and the formation of ATP molecules, means there is a formation of the energy. We know that is breathing, means from the lungs the oxygen is transferred to the alveoli, then transferred to the RBC, then transfer to the tissue, means there is a cell, and in this cell there is a presence of mitochondria, and these mitochondria helps for the cellular respiration for the formation of energy. Then there is a formation of CO2. After metabolism there is a formation of CO2, and then this CO2 again transfer tissue to RBCs, means plasma, then to alveoli, then to the lungs. This is the cycle. In cellular respiration there are two steps. First one oxidation and second one phosphorylation. First, oxidation. Oxidation means the breaking down of complex organic molecules into simple inorganic molecules with release of heat energy. We know C6H12O6, glucose. It converted into breakdown of glucose is converted into 6CO2 plus 6H2O plus 686 kilocalorie. Kilocalorie means it is the formation of energy in the form of kilocalorie. Then second one is the phosphorylation. फॉस्फोरिलेशन म्हणजे फॉस्फेट ग्रुपशी रिलेटेड, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, फॉस्फोरिलेशन. इन द फॉस्फोरिलेशन इन्व्हॉल्व्स ट्रॅपिंग द हीट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हाय एनर्जी बॉन्ड ऑफ ATP मोलिक्युल्स. बघा आता याच्यामध्ये ATP मोलिक्युल्स काय काम करतात, तर ATP मोलिक्युल्सलाच आपण एनर्जी करन्सी ऑफ सेल्स म्हणतो. मग जेव्हा ह्या ठिकाणी आता मगाशी आपण बघितलं ऑक्सिडेशनमध्ये ATP मोलिक्युल्स तयार होतात. आता हे जे ATP मोलिक्युल्स आहेत ह्याला आपण म्हणतो ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. काय म्हणतो ह्याला आपण, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. जेव्हा ह्या ठिकाणी ह्याच्यापासून जी एनर्जी सेलला दिली जाते त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ADP मध्ये, ADP ॲडिनोसिन डायफॉस्फेटमध्ये होतं. आता ह्या ठिकाणी परत ह्या ADP बरोबर एक फॉस्फेट ग्रुप ॲड होतो, म्हणून इथं म्हटले बघा ADP प्लस IP, दिस इज द फॉस्फेट ग्रुप. हा जेव्हा फॉस्फेट ग्रुप ह्याच्यामध्ये ॲड होतो तेव्हा ह्या ठिकाणी ह्याला ADPला जेव्हा IP फॉस्फेट ग्रुप ॲड होतो तेव्हा ह्या ठिकाणी इथं एनर्जी लागते, आणि ती एनर्जी म्हणजे इथं प्लस केलेली आहे 7.3 किलोकॅलरी. ही एनर्जी ह्याच्यामध्ये प्लस होते आणि तेव्हा या ठिकाणी ह्याचं कन्वर्जन परत ATP मोलिक्युल्समध्ये होतं. म्हणजे इथं हा फॉस्फेट ग्रुप ॲड झाला आणि परत ह्या ठिकाणी इथं एनर्जी लागणार आहे, आणि ही एनर्जी लागली आणि मग त्याच्यापासून हा ATP मोलिक्युल्स परत इथं तयार झाला. दिस इज द फॉस्फोरिलेशन. वी हॅव कंप्लीट द mechanism of respiration. Then next point is regulation of breathing. We know what is mean by breathing. In breathing there is a presence of inspiration and expiration. In inspiration the air is taken inside the body
and expiration means air is given outside from the body. This is called as the breathing. In children, means newborn baby, there is a 44 per minute. Breathing is 44 per minute, and in adult 12 per minute. Breathing is 12 per minute. आता ह्याच्यामध्ये बघितलं आपण की चिल्ड्रनमध्ये हे जास्त आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जेव्हा नवीन बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये अजून त्या ठिकाणी त्याला सेन्सेशन नसतात की कशा पद्धतीनं आपण एअर आत घेतली पाहिजे, रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये CO2 कसा बाहेर टाकला पाहिजे, हे जे मेकॅनिझम आहेत ते बॉडीला अजून त्याची सवय नसते आणि त्यामुळं काय होत असतं ते फास्ट होत असतं आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं 44 पर मिनिट एवढं ब्रीदिंग होतं. अडल्टमध्ये हे बॉडीला सवय झालेली आहे, स्टेबल झालेलं आहे मेकॅनिझम हे पूर्ण आणि त्यामुळे ह्याच्या ठिकाणी रेस्पिरेशन हे 12 पर मिनिट होतं. ओके. नेक्स्ट व्हॉलंटरी अँड इनव्हॉलंटरी. तुम्हाला माहिती आहे आता व्हॉलंटरी अँड इनव्हॉलंटरी. व्हॉलंटरी मीन्स म्हणजे ह्यालाच आपण ऐच्छिक मूव्हमेंट जी असते त्याला आपण ऐच्छिक मूव्हमेंट म्हणतो आणि इनव्हॉलंटरी म्हणजे जी अनैच्छिक मूव्हमेंट आहे मसलची. फॉर एक्झाम्पल ज्याच्यामध्ये सर्क्युलेशन येतं, रेस्पिरेशन येतं, ज्याच्यामध्ये आपण त्याला रोखू शकत नाही. थोडा वेळ रोखू शकतो पण जास्त वेळ रोखलं तर काय होणार आहे, डेथ होऊ शकते आणि म्हणून त्या ठिकाणी इथं ती इनव्हॉलंटरी मूव्हमेंट आहे जी आपोआप होत असते. आणि व्हॉलंटरी म्हणजे ज्या ठिकाणी आपण एखादा हात उचलतो, पाय उचलतो, जेव्हा आपण पळतो, चालतो, म्हणजे हे आपल्या पायाची जे मसल्स आहेत, हाताचे जे मसल्स आहेत, ह्यांची मूवमेंट आपण स्वतः करतो. म्हणजे ही कसली मूवमेंट झाली, व्हॉलंटरी मूवमेंट. रेस्पिरेशन ही कसली मूवमेंट आहे, तर ही इनव्हॉलंटरी मूवमेंट आहे. देन हाऊ टू वर्क ब्रेन ड्युरिंग ब्रीदिंग. The respiration is controlled by neuron located in the pons and medulla. In the brain, there is a consist of 2 points. This is called as the breathing control center. This is the pons and medulla. It is regulated the rate and depth of breathing. It is divided into 3 parts, 3 groups: dorsal group, neuron in the medulla, and ventral lateral group of neuron in the medulla. म्हणजे डॉर्सल साईडला जे न्यूरॉन्स असतात ते इन्स्पायरेटरी सेंटर असतं. व्हेंट्रल लॅटरल ग्रुपवरती जे न्यूरॉन्स असतात ते इन्स्पायरेटरी आणि एक्सपायरेटरी हे दोन्ही सेंटर्ससाठी असतं. आणि ह्या दोन्हीमध्ये पॉन्स आणि मेडुलामध्ये जे सेंटर्स आहेत त्याची नावं काय आहेत बघा. इन द पॉन्स न्यूमोटॅक्झिक सेंटर अँड इन द मेडुला ॲप्न्युस्टिक सेंटर. इन द मेडुला ॲप्न्युस्टिक सेंटर. दिस इज द lungs. In these lungs there is a inspiration and expiration is occurs and it is under the control of brain. And this is the heart. It is also in the there is a CO2 increases in blood म्हटलेलं आहे आणि nerve impulse from O2 senses and O2 decreases. हा लास्ट पार्ट येतो. पहिल्यांदा ह्या ठिकाणी जेव्हा पॉन्स ज्यामध्ये आपण न्यूमोटॅक्झिक सेंटर म्हटलेलं आहे ह्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत. म्हणजे इन्स्पिरेशनला लिमिटेशन आहे. इन्स्पिरेशनला लिमिटेशन म्हणजे काय तर कमीत कमी इन्स्पिरेशन होतं याच्यामध्ये. कमीत कमी इन्स्पिरेशन कधी होत असतं. सेकंड पॉईंट सांगितले बघा स्लो वेव्ह स्लीप. जेव्हा आपण झोपेमध्ये असतो म्हणजेच बघा स्लीप सायकलमध्ये 4 स्टेप्स येतात 1, 2, 3 and 4.
पहिल्या आणि दुसऱ्या स्टेप्समध्ये काय होतं, जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपल्याला लगेच झोप लागत नाही. कधी लागते, कधी नाही. थोडा वेळ आपण तसंच लोळत राहतो आणि मग थोड्या वेळाने आपल्याला झोप लागते. म्हणजेच ह्या ठिकाणी ह्या तिसऱ्या स्टेप्समध्ये आपल्याला पूर्ण गाढ झोप लागते, म्हणून याला डीप स्लीप म्हटलेलं आहे. ही आपली डीप स्लीप जी आहे ती 4 ते 5 तासाची ही डीप स्लीप असते. म्हणजेच आपण ह्या ठिकाणी गाढ झोपी जातो, त्याच्यामध्ये आपल्याला कोणतेही स्वप्न पडत नाहीत, नो एनी ड्रीम. बट इन द फोर्थ स्टेप्स दॅट इज कॉल्ड एज द wakefulness means there is a dream occurs in that stage. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काय होत असतं, जेव्हा आपण म्हणजेच त्याला आपण साखर झोप म्हणतो बघा, ह्यावेळेस आपल्याला काय होत असतं की आपले जे आतमध्ये बुबुळ आहेत ते हलत असतात, म्हणजे डोळ्यांची मुवमेंट होत असते. द आयज मुवमेंट इज रॅपिड. मग अशा आपण ह्या निमोटॅक्झिक सेंटरमध्ये जे बघितलं त्याच्यामध्ये फर्स्ट लिमिटेशन्स आहेत, म्हणजे हळूवारपणे होत असतं हे इन्स्पिरेशन, स्लो वेव स्लीप, हळूहळू. रॅपिड आय मुवमेंट, जेव्हा आपण फोर्थ स्टेजमध्ये असतो तेव्हा वेकफुलनेस म्हणजे ह्या ठिकाणी ही रॅपिड आय मुवमेंट होत असते. त्याच्यामध्ये ड्रीम्स येत असतात आपल्याला आणि मग आपल्याला त्या आठवत पण असतात. आपण सकाळी उठल्यानंतर सांगत असतो मला असं असं स्वप्न पडलं, ते आपल्याला ह्या स्टेजमध्ये पडत असतं स्वप्न. पण आपली जी झोप आहे ती पूर्ण ह्या डीप स्लीपमध्येच होत असते, जी 4 ते 5 तासाची आपली ही झोप असते. तेवढी झोप झाली तरी पुरेसं असतं. हे आहे सगळं पॉन्स ह्या ब्रीदिंग कंट्रोल सेंटरवरती. पॉन्स सेंटरवरती हे सगळे मुवमेंट्स, जी काही आपली झोप आहे, जे काही इन्स्पिरेशन आहे, हे सगळं त्याच्यावरती कंट्रोल होत असतं. त्याच्यानंतर मेडुला ह्या सेंटरवरती काय काय कंट्रोलेशन आहे, तर ह्याला ॲपिनिस्टिक सेंटर असं म्हटलं जातं. इट प्रमोट्स म्हटलेलं आहे, प्रमोट म्हणजे वाढवतं इथं इन्स्पिरेशन, नॉन रॅपिड आय मुवमेंट अँड वेकफुलनेस. म्हणजे ह्याच्यामध्ये इन्स्पिरेशन वाढतं किंवा एखाद्या इमोशन्समध्ये वगैरे जे इन्स्पिरेशन वाढतं आपलं, किंवा आपण रनिंग केलं, वॉकिंग केलं की इन्स्पिरेशन वाढतं ड्यू टू धिस सेंटर. नॉन रॅपिड मुवमेंट म्हणजे जे डीप स्लीपमध्ये असतो आपण त्यावेळेस. नेक्स्ट वेकफुलनेस, म्हणजे हे थर्ड आणि फोर्थ हे जी स्टेप्स आहेत हे ॲपनिस्टिक सेंटरमुळं कंट्रोल होतात. आणि स्लो वेव स्लीप जी आहे ती ह्या पहिल्या 2 स्टेपमध्ये. दिस इज द स्लो वेव स्लीप कंट्रोल करते. and this is also rapid eye movement, means there is a wakefulness. Okay, next, during inspiration there is a lungs are expand, also intercostal muscles are stretch and diaphragm become flat. जेव्हा इन्स्पिरेशन होत असतं तेव्हा लंग्स एक्सपांड होतात, त्याचबरोबर इंटरकोस्टल मसल्सवरती दाब पडतो आणि डायफ्रॅगम कसा होतो, फ्लॅट होतो. हे आपल्याला माहिती आहे, आपण पाठीमाग बघितलेलं आहे. इन धिस पॉईंट द स्ट्रेच रिसेप्टर्स आर स्टिम्युलेट. तिथं जे स्ट्रेच रिसेप्टर्स असतात लंग्सकडं त्यांना स्टिम्युलेशन मिळतं. अँड देन इम्पल्सेस विथ द व्हॅगस नर्व्स म्हटलेले. इम्पल्सेस विथ द व्हॅगस नर्व म्हणजे हे स्ट्रेच रिसेप्टर्सना स्टिम्युलेशन मिळतं इन्स्पिरेशन झाल्याबरोबर, आणि मग त्याच्यामधनं जे इम्पल्सेस तयार होतात ते इम्पल्सेस जे आहेत ते व्हॅगस नर्व्स बरोबर आपल्या त्या एक्सपायरेटरी सेंटरकडं पास होतं हिथून. बघा हे इंटरकोस्टल मसल्स आहेत, ह्याच्याकडून हे इंटरकोस्टल नर्व्स म्हटलेले आहे. दिस इज द व्हॅगस नर्व्स अँड दे आर पास्ड इम्पल्सेस पास्ड टू द एक्सपायरेटरी सेंटरकडं पास होतात. आपण इन्स्पिरेशन केलेलं आहे, आता इथं एक्सपिरेशन व्हायला पाहिजे म्हणून एक्सपायरेटरी सेंटरकडं पास होतं. देन इनहिबिट इन्स्पायरेटरी सेंटर म्हणजेच काय, इथं स्टॉप होतं, इन्स्पिरेशन थांबतं आणि एक्सपिरेशन जी प्रोसेस आहे ती होण्यासाठी तयार होते. देन लंग्स डिफ्लॅटेड,
अँड स्ट्रेच रिसेप्टार्स डिॲक्टिवेटेड. इथं काय होतात मग, त्याच्यावरचा जो दाब आहे लंग्सवरचा तो कमी होतो. इन्स्पिरेशन तिकडं ते इम्पल्सेस गेल्यामुळं इन्स्पिरेशन सेंटर्स इनहिबिट म्हटलेलं आहे, म्हणजे इथं स्टॉप होतं. लंग्स डिफ्लाटेड अँड स्ट्रेच रिसेप्टार डिॲक्टिवेटेड. स्ट्रेच रिसेप्टार आता इथं डिॲक्टिवेट होतात. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय होते की हार्ट मे बी वर्क. देन स्ट्रेच रिसेप्टार डिॲक्टिवेटेड, देन हार्ट वर्क. आता हार्ट वर्क होत असताना इथं काय होणार आहे, ऑक्सिजन कमी असणार आहे, कार्बन डायऑक्साईड जास्त असणार आहे ह्या ठिकाणी. आणि आता हार्टमध्ये काय वर्क होणार आहे तर इथं आपण बघूया. CO2 increases in blood and nerve impulse from O2 sensor means that is O2 decreases. ऑक्सिजन कमी आहे होणार आहे इथं आणि कार्बन डायऑक्साईड काय होणार आहे, वाढणार आहे. आणि हे जे ह्या ठिकाणी हार्टमध्ये कार्बन डायऑक्साईड वाढणार आहे ह्याचं जे सेन्सेशन आहे, ह्याचे जे इम्पल्सेस आहेत ते परत त्या ठिकाणी ब्रेनकडं पाठवले जाणार आहेत. आणि मग त्या ठिकाणी परत तो CO2 जास्त झालेलं आहे, हे जे सेन्सेशन आहे ते ब्रेनकडं पाठवलं गेल्यामुळं परत त्या ठिकाणी तिथं काय होणार आहे, एक्सपायरेटरी सेंटरला ते सेन्सेशन पोचल्यामुळं तो CO2 बाहेर टाकण्यासाठी परत ते काय करणार आहे, सेन्सेशन लंग्सकडं पाठवणार आहे. आणि मग लंग्सद्वारे ते CO2 काय होणार आहे, बाहेर टाकलं जाणार आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी परत स्टिम्युलेशन टू द ॲपनिस्टिक सेंटर, स्टिम्युलेशन टू द न्यूमोटॅक्सिक सेंटर, ही जी सायकल आहे ती सायकल नेहमी चालू असते. आणि ह्याच प्रोसेसला इथं ह्याच इव्हेंट्सला काय म्हटलं जातं तर हेरिंग ब्रियर रिफ्लेक्स. जी ही प्रोसेस सायकल जी चालू असते ह्याला म्हटलं जातं हेरिंग ब्रियर रिफ्लेक्स. It controls the depth and rhythm of respiration. It also prevents the lungs from inflating to the point of bursting. आता त्याचबरोबर रेस्पिरेटरी सेंटरमध्ये आपण बघितले की सेरेब्रल कॉर्टेक्स आहे, ज्या ठिकाणी व्हॉलंटरी चेंजेस होतात ब्रिदिंगचे. व्हॉलंटरी कंट्रोल जो आहे तो ह्या ठिकाणी कॉर्टेक्सद्वारे होत असतो. म्हणजे काही वेळेस आपण थांबवून ठेवू शकतो श्वास, किंवा आपण कोणतेही योग वगैरे करत असेल त्यावेळेस जेव्हा आपण श्वास थांबवून रोखून धरतो त्यावेळेस ह्या ठिकाणी हे सेरेब्रल कॉर्टेक्समुळं व्हॉलंटरी ॲक्शन आपण ही करू शकतो. म्हणजे दे आर ॲबिलिटी टू द स्टॉप ऑफ ब्रीदिंग, बट इट इज द लिमिटेड टाईम. अँड देन these are also helps for the carbon dioxide is again given out from the body. The next point is modified respiratory movement. In the modified respiratory movement means the some respiratory movements are different from the normal movements and it helps for express emotions. First one, emotions, and also clear the air passage. Clear the air passage. Of this movement some may be reflexes but other can be initiated voluntary, means that is coughing and vabbing. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट म्हटले म्हणजे जे काही इन्स्पिरेशन एक्सपिरेशन सोडून अजून काही अशा रेस्पिरेटरी मुवमेंट आहेत. एखाद्या वेळेस इमोशन म्हणजे आपण खूप आनंदात असतो किंवा आपण दुःखात असतो त्यावेळेससुद्धा आपली रेस्पिरेटरी मुवमेंट ही चेंज होत असते. देन क्लिअर द एअर पॅसेज मीन्स देर इज ए मोर अमाऊंट ऑफ म्युकस इज फॉर्म इन द respiratory passage. At that time there is a this mucus is given out from the lungs or from the trachea through the nose or through the pharynx. Means there is a given out the bulgum. This is called as the clear the air passage. Today we complete cellular respiration, regulation of breathing
and modified respiratory movement. Okay, thanks.